वेलकम बॅक फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे धमाकेदार नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन आली आहे गणपती महोत्सव विशेष खरेदी प्रदर्शनामध्ये आणि हे प्रदर्शन चालू आहे वसई वेस्ट मधील पारनाका या ठिकाणी सुकृद्दीन हॉल जो आहे त्या हॉलमध्ये खाली ग्राउंड फ्लोअरला हे प्रदर्शन चालू आहे। इकडे 40+ स्टॉल आहेत आणि हे प्रदर्शन 13 तारखेपासून चालू झाले आहे आणि 17 तारीख शेवटची आहे आणि तुम्ही इथे येऊ शकणार आहेत सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत ह्या टाइमात ते चालू असणार आहे। चला तर इथे सुरुवातीलाच ह्या ज्या ताई होत्या त्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी डोनेशन जमा करत होत्या। सो तुम्हाला जर तुमच्या ऐपतीप्रमाणे जे काही अमाउंट द्यायची असेल ती तुम्ही इथून देऊ शकता। चला तर इथून आता प्रदर्शनाला सुरुवात होत आहे आणि मी प्रत्येक स्टॉल तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा हॉल पूर्ण खचाखच भरला आहे। गर्दी सुद्धा आहे, मी संध्याकाळी शूट करण्यासाठी गेली होती त्यामुळे छान अशी गर्दी आहे। म्हणजे सुरुवातीलाच आपल्याला इथे छान असे हे रजाई आणि चादर वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत। खूप सुंदर व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे आणि त्यानंतर बाजूचा स्टॉल होता तो होता बर्वा प्रोडक्टचा। इथून तुम्ही बर्वा प्रोडक्ट खरेदी करू शकता। त्याचप्रमाणे त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळ्या पर्सेस बघायला मिळतील, त्या सुद्धा कपड्याच्या बनवलेल्या खूप सुंदर होत्या, हँडमेड होत्या, तुम्ही इथून घेऊ शकता। त्यानंतर इथे माथेरान चप्पलचा एक स्टॉल आहे, खूप सुंदर हँडमेड चप्पल्स आहेत। ह्यांचं आउटलेट आहे जे आहे ते माथेरानला आहे म्हणून त्यांनी त्यांच्या स्टॉलला नाव दिलं माथेरान चप्पल। सर्व चप्पल हाताने बनवलेल्या आणि लेदरच्या आहेत, अगदी सुंदर आणि सुबक अशा आहेत आणि ह्याची रेंज चालू होते 500 पासून 1500-2000 पर्यंत आणि खूप सुंदर अशा आहेत, डिझाइन खूप छान आहेत। त्यानंतर बाजूलाचा जो स्टॉल होता तो छान असा डोर हँगिंग किंवा इथे छान अशा ह्यांच्याकडे पितळेच्या ज्या मूर्ती असतात देवाच्या त्या होत्या, छान तोरणं होती दरवाजाला लावल्यानंतर। त्यानंतर इथे बरेचसे स्टॉल जे आहेत ते साड्यांचे वगैरे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर हा एक छान असा स्टॉल मला दिसला तो होता तुपाचा आणि ह्यांची खासियत म्हणजे ह्यांचं तूप जे आहे ते चुलीवरती बनवतात ते आणि अगदी पारंपरिक पद्धतीने तूप बनवतात, त्यामुळे खूप सुंदर वाटलं। तुपाचा निघणारा खव्याचा पेढा सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि 1 किलोचं तूप तुम्हाला 880 ला मिळेल आणि होम डिलिव्हरी सुद्धा मिळेल। त्यानंतर इकडचा बाजूचा जो स्टॉल आहे तो सगळे ॲक्युपंक्चरचे जे प्रोडक्ट असतात ते आहे त्यांच्याकडे, ते सुद्धा छान आहेत। त्यानंतर इकडे तुम्हाला पिलो कव्हर, साडी कव्हर असे सुद्धा बरेचसे स्टॉल बघायला मिळतील। त्यानंतर इथे छान असा कॉटनच्या कुर्तीजचा आणि वन पीसचा सुद्धा स्टॉल आहे आणि खूप रिझनेबल हे 600-700 चे वन पीसेस आहेत, खूप छान आहेत। शॉर्ट कुर्ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर असे कलेक्शन आहे। त्यानंतर तुम्हाला खादीचे जर कुर्ते हवे असतील ते सुद्धा इथे छान तुम्हाला मिळतील, ते सुद्धा रिझनेबल रेटमध्ये इथे अवेलेबल आहेत। गणेशोत्सव स्पेशल असे हे प्रदर्शन भरलं आहे आणि इथे तुम्हाला घरगुती सजावटीच्या सुद्धा वस्तू बऱ्याच साऱ्या अवेलेबल आहेत। त्याचप्रमाणे आयुर्वेदिक प्रोडक्ट अवेलेबल आहेत, हे बघा हे बघू शकता आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत। त्याचप्रमाणे घरगुती बनवलेले साबण आहेत आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये आहेत, अगदी 20-30 रुपयापासून स्टार्ट आहेत। त्यानंतर इथे एक छान असा दुपट्ट्यांचा स्टॉल आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे एक जडीबुटीचा सुद्धा स्टॉल बघायला मिळेल, तिकडे त्यांच्याकडे आयुर्वेदिक खूप साऱ्या अशा जडीबुटीज आहेत। त्यानंतर हा स्टॉल खूप सुंदर आहे, इकडच्या पर्सेस मला खूप छान आवडल्या। त्याच्याच बाजूला जो स्टॉल आहे तो खूप सुंदर असा आहे, कारण तिथे एक छान चिमुकली जी होती ती छान सगळ्यांना ती पॅम्पलेट्स वाटत होती, तुम्ही बघू शकता। या स्टॉलवरती मोत्यांचे छान असे दागिने आणि वेगवेगळे डिझाईन्स बनवलेले आहेत, तुम्ही गणपती डेकोरेशनसाठी हा वापरू शकता, खूप सुंदर आहे। पॅम्पलेटचा फोटो मी व्हिडिओच्या एंडिंगला देईल। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे पितळेची आणि लोखंडाची त्याचप्रमाणे स्टीलची भांडी सुद्धा अवेलेबल आहेत। त्यानंतर इथे तुम्हाला पेस्ट कंट्रोलसाठी जर काही हवे असेल तर इथे आयुर्वेदिक पेस्ट कंट्रोल आहेत। डायरेक्ट तुम्ही याला लावू, हाईट जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं हाईट तुम्ही ॲडजस्ट करा, म्हणजे टेबलावर चढण्याची गरज नाही। आपल्याला स्वच्छतेसाठी वगैरे जे लागतात ते सुद्धा इथे छान छान असे क्लिनिंग टूल्स अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये 300 ला होतं हे। आणि त्यानंतर पारंपरिक आपले जे कोकणातले पदार्थ आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत, छान अशी लोणची अवेलेबल आहेत। गणपतीच्या नैवेद्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेल्या कुरड्या तुम्हाला इथे मिळतील। त्याचप्रमाणे इथे दागिन्यांचे सुद्धा वेगवेगळे स्टॉल आहेत आणि तिकडून तुम्ही अगदी रिझनेबल रेटमध्ये हे दागिने खरेदी करू शकता, खूप सुंदर आहेत। प्रेझेंटेशन सुद्धा खूप सुंदर केलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान असे हे दागिने त्यांनी रचून ठेवले आहेत।
तिकडचा आणखीन एक स्टॉल मला आवडला, तो म्हणजे छान असं दागिन्यांचं प्रेझेंटेशन होतं त्यांचं. त्यानंतर ह्या ताईंनी छान असे हे बघा, हे वॉलनट ब्राउनीज आहेत आणि हे सगळे हँडमेड आहेत. तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे कुकीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चकल्या वगैरे अशा बघायला मिळणार आहेत. त्यासुद्धा खूप सुंदर आहेत. त्याचबरोबर ज्वेलरीची तर भरपूर सारी शॉप्स आहेत आणि कपड्यांचे सुद्धा भरपूर सारे शॉप्स आहेत. सो खूप सुंदर असं हे प्रदर्शन आहे. तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं 40+ स्टॉल्स आहेत इकडे आणि छान रिझनेबल प्राइसमध्ये हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि आता छान असे 3 दिवस सुट्टी आहे आणि रविवार 17 तारीख शेवटचा दिवस आहे या प्रदर्शनाचा. सो तुम्हाला जमेल तशा प्रकारे तुम्ही इथे व्हिजिट करा. पूर्ण दिवस चालू असणार आहे, सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर लवकरात लवकर व्हिजिट करा आणि छान छान वस्तू खरेदी करा. चला तर आता हे अन्नपूर्णा कॅटरर्स म्हणून एक ताई होत्या, सुरेखाताई, त्यांनी सुद्धा हँडमेड सगळे त्यांचे प्रोडक्ट आहेत, लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्यांची ही जी पूर्ण व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला वेगळी व्हिडिओ अपलोड करेलच. परंतु त्यांचं स्वतःचं असं हे कॅटरर्स आहे आणि ते स्वतः हाताने लाडू बनवतात, ऑर्डरसुद्धा घेतात, दिवाळीचे पदार्थसुद्धा बनवतात. हा स्टॉल सुद्धा मला खूप आवडला कारण इथे खूप सुंदर असं आपल्या सगळ्या मराठी संस्कृतीचे त्यांनी सगळे लोगोज बनवले आहेत आणि ते मॅग्नेटिक ह्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेत, जेणेकरून आपण कुठेही ते असे ह्या प्रकारे चिटकवू शकतो. तुम्ही बघू शकता, सुंदर असं आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा डोनेशनचे डिटेल्स टाकत आहे, जे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी नक्कीच मदत करावी. गणपती विशेष खरेदी महोत्सवाची ही स्पेशल अशी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि छान छान खरेदी करा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.